भोंदूबाबांचे पाय धुवून पाणी पिणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. नोकरीवर राहायचं, सरकारला लुटायचं, अचानक बाबा बनायचं, यांच्यामध्ये ही दैवी शक्ती येते कुठून, असा सवाल करत राजकीय नेत्यांनी देखील अशा भोंदूबाबांचे पाय धुवून पाणी पिणे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा भोंदूबाबांचा राजकीय नेत्यांनी लांगुल चालन करणे हा समाजाला जाणारा चुकीचा संदेश आहे आणि त्याची पथ्य पाळली गेली पाहिजेत, असा खोचकटोला आमदार संजय गायकवाड यांनी रुपाली चाकणकर यांना लगावला आहे. बघा, मी मागच्या वेळेला असं एकदम महाराजाबद्दल बोललो होतो तर सगळे महाराज अंगावर आले होते, पण मी प्रवृत्तीबद्दल बोललो होतो. सगळेच महाराज वाईट असतात मी असं कधीच म्हटलेलं नाहीये, परंतु महाराजी पेशाला कलंक लावणारे हे लोक या महाराष्ट्रामध्ये असतात. अचानकपणे यांच्या अंगामध्ये कुठून अशी दैवी शक्ती येते. नोकरीवर राहायचं, सरकारला लुटायचं, बोगस कामं करायचे, बोगस धंदे करायचे आणि अचानकपणे बाबा बनायचं, ज्योतिषी बनायचं आणि राजकीय लोकांनी देखील त्याचे पाय धुवायचे आणि पाणी प्यायचं, हे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाहीये. ते सांगतो कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना की पक्षामध्ये काम करणाऱ्या किंवा एखाद्या शासनाच्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशा प्रकारचं महाराज लोकांचं लांबून चालन करणं हा एक समाजाला जाणारा वाईट मेसेज या ठिकाणी याच्यातून जातो आणि ही पथ्य प्रत्येकाने पाळली पाहिजे. हा तपास पारदर्शी होण्यासाठी नैतिकता म्हणून रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते. आता ज्याला मागणी करायची तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु लोकप्रतिनिधींनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एकदा अशी गोष्ट घडली तर समाज पण त्याला बळी पडतो आणि बळी पडल्यानंतर मग ज्यावेळेला भविष्यात एखादा निर्णय चुकीचा येतो तेव्हा सगळ्यांना पश्चाताप होतो की आपला पूर्ण आयुष्य याच्यामध्ये वाया गेलं म्हणून. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, बुलढाणा.